राम राम नमस्कार मंडळी. आज बनवणार आपण विदर्भ महाराष्ट्र स्टाईल कढी. त्यासाठी आपण घेणार आहोत लसणाच्या 4-5 कळ्या. ते मस्त काढून घेणार आहोत, त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मग त्याला गोट्याने ठेचून घेणार आहोत. ते आपले एक अलग प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत. मग आपल्याला पहा मग कशी प्रोसेस राहते. तोपर्यंत एक लाईक मारा, कमेंट मारा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत पास ठेचत आहे. ठेचल्यानंतर दाखवणार आहोत. 2-4 मिरच्या मस्त बारीकमध्ये कापून घ्या. मिरची, कढीपत्ता, लागणारी सामग्री त्याच्यासाठी पहा मग कशा प्रकारे आपण बनवणार आहोत. तर बस आता आपण गॅस ऑन करणार आहोत. आता गॅसवर आपण गंज ठेवणार आहोत. त्यासाठी लागते दही. दही मस्त फ्रेश दही घेऊन ये जा. त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत गंजामध्ये. आता आपलं दही फ्रेश आहे, त्याच्यामध्ये थोडंफार त्याला घुसरून घ्यावं आणि थोडंफार पतलं करावं. पतलं केल्याच्या नंतर पहा थोडंसं हलकं पाणी टाका त्याच्यामध्ये. बस आणि चांगल्या प्रकारे घुसरून घ्या त्याला, चांगलं फिरवून घ्या त्याला. मस्त फिरवल्याच्या नंतर पहा मग कशी राहायची प्रोसेस आपली विदर्भ महाराष्ट्र स्टाईल. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, सांगा तुमच्याकडे बी अशाच प्रकारे कढी बनवतात का सांगा. आपल्याकडे अशाच प्रकारे कढी बनवतात. भारतामध्ये अलग अलग प्रकारे कढी बनवतात. आपल्या विदर्भाची अलग स्पेशालिटी आहे. पण आपण 2-4 मिरच्या कापून घेतलेल्या आहे. आता आपण कढीपत्ता घेणार आहोत टाकासाठी. आपण लसणाचा आणि जिऱ्याचा मसाला केलता, तो बी साईडला ठेवणार आहोत. आपण त्याच्यामध्ये मग गंजामध्ये टाकणार आहोत. तर कसा टाकणार आहोत ते पहा तुम्ही. आता तेल हलकं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकली मोहरी, मग टाकले मिरची आणि तो आपला लसण आणि जिरं ठेचलेलं टाकलेलं आहे. मस्त त्याला फिरवून घेतलेलं आहे 1-2 मिनटं. त्याच्यानंतर टाकला कढीपत्ता. कसा आवाज येतात तडतड, ते बी पहा तुम्ही कशा प्रकारे बनवणार आहे. बस त्याच्यानंतर हळदी टाकलेली आहे. बस हळदी टाकल्याच्या नंतर आपण ते दही टाकणार आहोत. मस्त घट्ट मस्त त्याला पतलं केलेलं आहे. 2 मिनटं असं मस्त प्रकारे फिरवून घेणार आहोत आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकणार आहोत. मस्त प्रकारे फिरवल्याच्या नंतर पहा त्याला कसा कलर येते. 1-2 मिनटं शिजू द्या. मस्त थोडंफार पाणी टाका, पतली करा कढी. त्याला एक खायला प्यायला 1 नंबर आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती अशा प्रकारे कढी बनवतात. महाराष्ट्र विदर्भामध्ये ते बनवतात. तुमच्याकडे बी अशाच प्रकारे बनवतात ते बी सांगा. आणि त्याच्यानंतर सांबार टाकून दे थोडाफार. सांबार टाकला की पहा कसा कलर येते त्याच्यामध्ये. चवीनुसार थोडंफार मीठ टाकून द्या. मीठ टाकलं का पहा कढी आपली मस्त जबरदस्तपैकी महाराष्ट्र विदर्भ स्टाईल तयार झालेली आहे. न कोणाकोणाला आवडते कढी प्यायला आणि कोणाकोणाच्या इलाक्यामध्ये अशा प्रकारे कढी बनवतात ते बी सांगा तुम्ही. सगळ्यांनी सांगा आपल्याला कशा प्रकारे. सगळ्यांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.